अयोध्येमधल्या राम मंदिरामधील दानपेटीमधील पैसे चोरल्याच्या प्रकरणी एक मोठी बातमी समोर येते आहे। कारवाईच्या भीतीने सर्व आरोपींनी आपल्या मोबाईलमधले पुरावे नष्ट केले आणि चोरी केलेल्या रकमेची देखील विल्हेवाट लावली आहे। चोरीच्या संदर्भातील व्हॉट्सअॅप चॅट देखील त्यांनी डिलीट केलेत। एवढंच नाही तर संपूर्ण फोन फॉर्मॅट केल्याचं तपासातून समोर आलंय। सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलमधील डेटाच्या आधारे पोलिसांकडून या चोरीचा उलगडा सध्या होतो आहे। राम मंदिराच्या दानाच्या प्रकरणामध्ये सध्या एक मोठं वळण आलेलं दिसतंय। राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य चंपतराय आणि अनिल मिश्रा या दोघांनी राजीनामा दिला। दरम्यान याच प्रकरणी आता मंदिर ट्रस्टने 11 जुलै रोजी बैठक बोलावली। यावेळेला चंपतराय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले जातील। दरम्यान दानपेटीमधल्या चोरीच्या नंतर मंदिर ट्रस्टने काही खुलासे केलेत। चांदीच्या विटा आणि सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याचं ट्रस्टचं म्हणणं आहे। तर या चोरीच्या प्रकरणी चंपतराय लवकरच मीडियाच्या समोर येऊन बाजू मांडतील। एसआयटीचा अंतिम रिपोर्ट आल्याच्या नंतर चंपतराय बोलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।